नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, तुम्हाला आज मी दही बनवून दाखवणार आहे. तर दही तुम्ही लावलं तर भांडं पलटी केलं तरी ना पडणार नाही दही. एवढं घट्ट दही बनणार आहे. कसं बनणार आहे, काय बनणार आहे पहा तुम्ही आता नक्कीच. तर मी भांडं असं उलटं हातात धरून परत पलटी केल्या ना त्याच्यामध्ये दही ठेवून पलटी केलं तरी दही पडणार नाही. एवढं घट्ट दही बनणार आहे. कशा पद्धतीने बनणार आहे पहा. तर व्हिडिओ पहा संपूर्ण. 1 लिटर दूध घेतलं होतं मी. आता हे एवढं नाही लावणार, जेवढं त्या भांड्यांमध्ये बसतं तेवढंच लावणार आहे. तर पहा आता हे दूध मी गरम केलेलं आहे आणि वरची साई आहे ना ती पण त्याच्यात मिक्स केलेली आहे. आता ती पण मलाईवालं दूध चांगलं आहे, घट्ट दूध आहे असं. तर ते दूध घेतलेलं आहे. तर पहा आता मस्त त्या ह्या दुधाला छान साई येते आणि गरम दूध आहे, कोमट आहे पहा. अजून गरमच आहे, त्याच्यामुळे जरासं हलवते मी थंड होण्यासाठी. आणि ती मला वरती साई आली होती ना ती पण जरा मिक्स झाली पाहिजे त्याच्यात. साई वगैरे काढायची नाही, त्याच्यातच ठेवायची. ही पहा, परत साई घालून टाकायची, असं मिक्स करून घ्यायचं. तर अशा रीतीने आता थंड झालेलंच आहे बऱ्यापैकी आपलं. तर मी बोट घालून पण दाखवते, स्वस्त का बोट आपल्या दह्यात तेच. आता पहा बरं, जरा गरम वाटलं थोडंसं अजून हलवते थोडं. आता उंगली टाकते. करंगळी घातलेली आहे मी. तर स्वस्त आहे म्हणजे एवढं कोमट 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 आहे असं. आता हे बाजूला ठेवते आणि कशात दही लावणार आहे पहा. माझ्याकडे एक मटका आहे आणि एक असं भांडं आहे, त्याच्यात लावणार आहे दही. पण दही एवढं होणार आहे ना मैत्रिणींनो, व्हिडिओ पहा संपूर्ण, कळेल तुम्हाला कसे दही बनते ते. याच्यात लावणार आहे आणि एक मटक्यात पण लावणार आहे. हा मटका माझ्याकडे ओला आहे, याला जरा पुसून घेते. हे बघा, इथे मुरवान घ्यायचं. मैत्रिणींनो, बऱ्याच बायका म्हणतात का, बायका म्हणजे सांगणारे आहेत अशी का दहीत मिरची टाका मग दही चांगलं लागतं, दहीत हे टाका मग चांगलं होतं, ते टाका. असं काहीच नाही. मुरवण लागतंच दह्याला. मुरवण असलं तरच दही होतं. ताजं मुरवण लागतं, वास आलेला वगैरे लागत नाही. चांगलं आपण घरात आहे तेच मुरवण घालायचं, पण चांगलं. तर आता मी हे थोडंसं 2 चमचे दही घेतलं होतं आणि हे आता भांड्याला लावून घेते पहिलं दही, म्हणजे सगळीकडे ते लागणार. आतून बाहेरून सगळीकडून लावून घेतलेलं. ह्याच्यात केलं ना काय होतं, एक सांगायचं म्हणजे हे पाणी खेचून घेतं. जेवढं पाणी आहे दुधामध्ये ते खेचून घेतं. मातीच्या मटक्यात केलं ना तर असं होतं, त्याच्यामुळे दही घट्ट बनतं. आणि असं भांड्यात केलं तुम्ही, स्टीलच्या भांड्यातच ठेवायचं, पितळाच्या नाही ठेवायचं किंवा जर्मलच्या भांड्यात नाही ठेवायचं दही लावायला. त्याच्यात पण लागतं दही, पण भांड्यात आता भांडं ते दुसरं पितळेचं असलं तर त्याचं सगळं केमिकल उतरण. आणि जर्मलच्या ह्याच्यात पण फोडफोड येतात ना, जर्मलच्या ह्याच्यात जास्त वेळ पाणी ठेवलं तरी फोडफोड येतात. तर म्हणून स्टीलच्या ह्याच्यात लावायचं, नाहीतर मग मातीचं भांडं असेल त्याच्यात लावायचं. तर काचेचे भांडं असतं, काचेच्या भांड्यात लावलं तरी चालेल. आता हे बघा, मी एक वाटीत ते याच्यातलं पण दही ठेवलेलं आहे थोडंसं काढून, भांड्यातलं उरलेलं, आणि ते दही आता हे सर्व मिक्स करते. लावण्याची टेक्निक पहा. आता मी पहिलं ओतून घेते भांड्यांनी दही, जेवढं बसेल तेवढं लावणार आहे.
मस्त घट्ट दूध आहे, म्हणजे असं मलईवाले आहे छान. हे एवढं ओतले याच्यात पण ओतते. उरलेलं त्याच्यात ठेवते आणि दोन्ही भांडी भरलेली आहेत बघा. छान हलवून घ्यायचं एकदा. आता काय करायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि तिथं हलवणार नाही आपण, धक्का लागणार नाही. आत्ता काढलं 5-6 घंट्यांनी परत काढलं ना तरी पण ते हललं नाही पाहिजे. दही अशा ठिकाणी ठेवा, हललं नाही पाहिजे, तिथे धक्का लागला नाही पाहिजे. मुलं छोटी असली तर ती धक्का लावतात, म्हणून वरतीच ठेवायचं. तर हे पहा झालेलं आहे आपलं 6-7 घंटे. आणि पहा दही हाताला जरासुद्धा चिटकत नाही, एवढं बर्फीसारखं बनलेलं आहे. आणि त्या मटक्यातलं पण दाखवते तुम्हाला आता. तर हे राहू द्या, तर हे जरा कापून दाखवते पहिली. एवढं छान अशा खापा पडतील, केक सारखं बनलेलं आहे. पहा आता चमच्यावर कसं वरती पहा, तर ते घेताना एक मधून पहा बरं. आता हे भांड्यात बघा, ह्याला मी डायरेक्ट पलटी करते पहा, काहीच होत नाही. पलटीच्या पलटी. पहा बरं कसं वाटलं तुम्हाला दही. हे एवढं घट्ट आहे ना आतमध्ये दही, का की त्यातलं पाणी पण सोकून घेतलेलं आहे ना त्या मटक्याने, त्याच्यामुळं खूप घट्ट आहे ते. छान दही बनलेलं आहे मैत्रिणी. अशा पद्धतीने दही बनवा, तुमचं दही कधीच खराब होणार नाही, खूप टेस्टी लागन. मुरवण घालूनच दही बनवा, असं बनवू नका काही पण टाकून दुसरं, मग दही छान लागते. पहा बरं किती सुंदर. चला बाय, परत भेटू.